कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन। राज्यातील हजारो कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सातत्याने दुर्लक्ष केले जात असून वारंवार आश्वासने मिळून देखील मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने दिनांक 5 मे पासून आंदोलनाचा बिगुल फुंकण्यात आला। माननीय जिल्हा कृषी अधिकारी धुळे जिल्हा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, ज्यात प्रामुख्याने 10 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत राज्य संघटनेच्या झालेल्या बैठकीत 15 दिवसाच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने सदर आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले। तर प्रमुख मागण्यांमध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सेवक पदावर नियुक्त करणे, कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, कृषी सहाय्यकांना संगणक लॅपटॉप उपलब्ध करून देणे, ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस नियुक्त करणे, कृषी विभागाच्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक प्रमाणे 4.1 करून आकृतीबंध लवकरात लवकर मंजूर करा, अशा अनेक विविध मागण्या घेत आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष दीपक जालटे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजू बारसे, जिल्हा सरचिटणीस राकेश परदेशी, जिल्हा कोषाध्यक्ष दीपक गिरासे, राज्य प्रतिनिधी निलेश बदानी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज वानखेडे, जिल्हा संघटक मनोहर पाटील, सिद्धार्थ वाघ, जिल्हा प्रतिनिधी प्रशांत पाटील, मुकेश सोनवणे, चारही तालुका अध्यक्ष मनोज पाटील, हर्षल पाटील, मंदार बदाने, स्नेहल बोरसे आदी सर्व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा हमारी युनियन, हमारी ताकत, 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 महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा अरे असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा हमारी मांगे, हमारी मांगे, बोल मेरे राजा, बोल मेरे साहेब, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, बोल देता महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा कोण म्हणतो देत नाही, महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेचा। नमस्कार, मी दीपक जालटे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना धुळे। आमच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य संघटनेने माननीय कृषी मंत्री महोदयांसोबत वेळोवेळी चर्चा करून निवेदने देऊन व आश्वासने देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने नाईलाजाने दिनांक 5 मे पासून विविध टप्प्यांमध्ये आंदोलन पुकारलेले आहे। तसेच आमचे दिनांक 15 मे पासून सर्व काम बंद आंदोलन सुरू आहे आणि आज आम्ही जिल्हा स्तरावर राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। प्रामुख्याने आमच्या मागण्या या आहेत: ग्रामस्तरावर समकक्ष असलेले तलाठी व ग्रामसेवक यांचे पदनाम बदलण्यात आले, परंतु 10 वर्षापूर्वीची आमची मागणी असून सुद्धा अद्यापपर्यंत आमचे पदनाम बदल करण्यात आलेले नाही। म्हणून कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे। कृषी विभागाचे पूर्णतः कामकाज ऑनलाईन झालेले आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या आम्हाला सोयीसुविधा उपलब्ध नाहीत। म्हणून कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावेत। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी। तसेच ग्रामस्तरावर काम करत असताना समकक्ष असलेले तलाठी यांना कोतवाल व ग्रामसेवक यांना कॉम्प्युटर ऑपरेटर व शिपाई मदतनीस म्हणून आहेत, परंतु कृषी सहाय्यकांना कुठल्याही प्रकारे ग्रामस्तरावर मदतनीस नाही, तरी कृषी सहाय्यकांना मानधन तत्वावर कृषी मदतनीस देण्यात यावा। तसेच कृषी विभागाच्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकांचे प्रमाण 400 करण्यात येऊन आकृतीबंध लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा। अशा प्रकारच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमचे आंदोलन सुरू आहे। कृषी विभाग व शेतकरी
यांच्यातला दुवा म्हणून कृषी सहाय्यक काम करत असतो। कृषी विभागाच्या योजना व तंत्रज्ञान पोहोचविण्याचे, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम कृषी सहाय्यक करत असतो, तरी त्याला दुर्लक्षित केले जात आहे। तरी आपल्या मार्फत शासनास माझी हीच विनंती असेल की लवकरात लवकर आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात आणि नेहमीप्रमाणे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सेवार काम करण्यासाठी मोकळे करावे, हीच नम्र विनंती। धन्यवाद।